या कार्यक्रमानिमित्त अध्यक्षस्थानी विराजमान असलेले संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नावंदर सर, तसेच या विधी महाविद्यालयाचे शिक्षक वृंद जसे की जागीरदार सर, नंतर सुरेश कुटुंबे सर, विनय पटेल वकील साहेब, वकील विधिज्ञ संघाचे माजी सचिव भोसले वकील साहेब, तिवारी वकील साहेब, गोष्टी वकील साहेब, बाकी रमाकांत पाटील वकील साहेब आहेत. सर्वांचे तुमचे आवडते असे या महाविद्यालयाचे विशेष स्टाफ म्हणजे महेश बायर सर, एकच जे रिप्रेझेंटेशन आहे ते सर्वांना करून कमी पडेल अशा आपल्या प्राध्यापिका ती नावंदर मॅडम, तसेच आणखीन एक प्राध्यापक राहिले आहेत त्यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचालन केले असे राहिले वकील सर आहेत, पाटील वकील सर आपले शिक्षक आहेत सर, तसेच इतर शिक्षक इतर कर्मचारी वृंद, बाकी माझे अध्यक्ष आणि जे शिक्षक आहेत नामवड सर्व एकत्र राहिले आणि हा आपण कार्यक्रम माझ्यासाठी आयोजित केला. खरं तर आत्ताच मुरगुडे सरांनी सांगितलं की एका न्यायाधीशाला एक वकील संघ आणि कर्मचारी वर्गाला निरोप देत असतात, परंतु त्यांचं ते अतिशय बरोबर आहे. एका न्यायाधीशाने दुसरीकडे निरोप देऊ नये हा एक शिष्टाचार आहे, परंतु यामध्ये जे काही विधिज्ञ मंडळी त्या दिवशी कार्यक्रमाला हजर होऊ शकले नाही आणि त्यांची विनंती होती. तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नावंदर सरांनी विनंती केली, त्यावरून मी तुमच्या विनंतीला मान देऊन येत आलो आणि मला सुद्धा आमचे येणं जे राहवलं नाही त्या प्रेमाने बोललं म्हणजे येणं क्रमप्राप्त आहे असं समजलं. आता दुसरं असं सांगायचं असं म्हटलं की मी आता फक्त अध्यक्षता म्हणजे जर तुम्ही विद्वान लोकांनी माझ्याबद्दल 2 शब्द चांगल्यापैकी सांगितले तरीच मी उत्तर देऊ इच्छितो. सुरुवातीला जागीरदार वकील साहेबांनी सांगितलं की म्हणजे साहेबांचा टेन्युअर इथं कमी पडला, आता लवकर बदली झाली, एक सांगितलं आणि दुसरं सांगितलं की ते थोडेसे दुर्दैवाने अथवा सुदैवाने उशिराने या संस्थेत आले. परंतु या विषयावर मी उत्तर देताना एकच सांगेल की एक सर्वात मोठा दाखला देईल की आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आपण कोणाच्या पोटी जन्म घेऊ अथवा कोणत्या समाजामध्ये अथवा कोणत्या धर्मामध्ये जन्म घेऊ हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु मिळालेला जन्म सत्कर्मी लावणे अथवा जे प्राप्त माता पिता आहेत त्यांचं नाव अजरामर करणं हे एका जन्म घेता व्यक्तीचं एक कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ते खूप मोठे आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आपल्या देशामध्ये, परंतु त्याचंच हे करताना मी असं सांगेल की मी सुद्धा म्हणजे खूप साऱ्या परिस्थितीमधून इथं आलेलो आहे. त्यामुळे मला आयुष्याचे बरेच वर्ष एक सरळ राजमार्गाने मला मिळाला नाही, त्यामुळं थोडंसं गतिरोधकाच्या रस्त्याने मी कसं तरी या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं मी नक्कीच दुर्दैवापेक्षा सुदैव म्हणेन की कोण असं म्हणजे एक जनरल विचार केला असता तर मी आज नक्कीच 100% इथं राहू शकलो नसतो. जो माझा गतिरोधकाचा मार्ग आहे तर पहिले 1-2 गतिरोधकालाच मी थांबवू शकलो असतो नक्कीच, परंतु एक संत तुकाराम महाराजांनी म्हटलं की असा ते साध्य करिता सायास कारण आपल्या सुखामध्ये ते एकच म्हणजे ते श्लोकामध्ये जे आहे म्हणजे एक चरण आहे ते कुठेतरी मनाला प्रत्येक वेळेस म्हणजे भावलं आणि कुठेतरी एक प्रत्येक वेळेस माणूस झोपला तरी म्हणजे ते लक्षामध्ये येत होतं. आणि मला वाटतं की आपल्या देशामध्ये सर्वोच्च परीक्षाही संघ लोकसेवा आयोगाचे आहे ते सुद्धा बदल तेच फक्त एक लक्षात घेऊन एक स्पिरिट लक्षात येतात आणि पुढे अभ्यास करत राहतात आणि नक्कीच यशाच्या म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या कार्यक्रमात पुढे जातात. त्यामुळं मी उशिरा जरी आलो असेल तरी नक्कीच उशिराच्या नंतर बरोबर आहे. मला 39 वर्ष मी चालू आहे, त्यांना आपला वय तुम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे आता सांगायचं तर मी तुमच्यापेक्षा थोडं 2-4 वर्षांनी असेल मला वाटते, नाहीतर आपण बरोबरच असतो.
सबऑर्डिनेट स्टाफ असतो त्यामध्ये आम्ही लक्ष दिलेले आहे आणि ते करत असताना कुठंतरी थांबायचं नाही मनामध्ये आतून म्हणजे भावना होती आणि त्या पेटलेल्या भावनेमधून मी म्हणजे माझे तब्बल 10 वर्ष गेले म्हणजे आज ठरवल्यापासून तिथं येईपर्यंत माझे 10 वर्ष खर्च केले आणि परत 10 वर्ष आता माझ्याबरोबर न्याय संस्थेमध्ये होते अकादमीमध्ये ते 25 वर्षाचे मुलं होते आणि मी त्यावेळेस 35 वर्ष होते तर ते 10 वर्ष माझे गेलेले आहे परंतु मी जर अगोदरच्या ह्याच्यामध्ये समाधान मानला असलं तर मी नक्कीच तिकडेच राहिलो असतो हेही मी सांगू इच्छितो काही गोष्टी म्हणजे आपण बोलण्यामध्ये मला पर्सनल गोष्टी सांगाव्या लागल्या एक आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढचा पर्सनल सांगितलं असतं आपल्याला त्याचा फायदा होता तर त्यामुळे मी सांगेल की आलो हे आलो आता इथून पुढं फक्त एक त्याच्यानंतर पाटील वकील साहेब म्हणले की न्याय देणं फक्त न्याय देणं हे फक्त हे काल्पनिक काम आहे न्याय देणं म्हणजे सर्वात सोपं काम आहे परंतु तो न्याय देत असताना म्हणजे सर्वांगीण न्याय व्हावा अथवा सर्व म्हणजे समसमान न्याय व्हावा जेणेकरून पुढं एक निकाल देऊन तो आणखी 4 लेकरांना जन्म देऊ नये तो जर दिला तर तो एका अर्थीमध्ये तो न्याय नसून म्हणजे एका आणखीन लिटिगेशनला म्हणजे जन्म दिल्यासारखं होईल या आमच्या न्यायालयामध्ये आता खूप लहान न्यायाधीश आहेत आपल्या सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 142 प्रमाणे कम्प्लीट जस्टिस म्हणजे त्याला सर्वसंपन्न न्याय म्हणता येईल म्हणजे असा न्याय की म्हणजे तो करत असताना थोड्या छोट्या गोष्टी काढल्या ठेवून फक्त ते क्लिअरच करणं म्हणजे गरजेचं आहे जसं की आपलं राम मंदिर बाबतीचं एक प्रकरण आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण न्याय केला तर ते करणं आपल्यासाठी शक्य नाही परंतु ते मार्गदर्शक तत्व समजून आपण कुठंतरी म्हणजे एक निकाल देणं जजमेंट देणं आणि बाजूला होणं ते गोष्ट मी पहिल्या दिवसापासून काढले ते करत असताना हा जर न्याय दिला तर मी जजमेंट सहज देऊ शकतो परंतु ते देत असताना आणखी म्हणजे मला अपील होणार नंतर ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय म्हणजे भरपूर म्हणजे त्याला पुढं तोड करू शकतात परंतु ते आहे ते बुडापासून म्हणजे कसं त्याचं समोर उच्चाटन होईल आणि इथं समाधान कसं होईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या तुमच्या सांगितलेलं आहे तुम्ही मला एवढी प्रेरणा दिली यामुळे तुम्ही नक्कीच त्याच्यापुढं आणखीन एक पाऊल पुढं जाऊन काम करण्याचा प्रयत्न कराल हे मी आपणास ग्वाही देतो दुसरं असं सांगितलं की बऱ्याचशा गुरुजींनी सांगितलं की म्हणजे अत्यंत जवळचे पाहुणे येतात तर त्यांनी सांगितल्याबद्दल मी एवढंच सांगेन की आम्ही त्यावेळेस इथे येतो की आता मी 6 महिने गावाकडे जात नाही आता जे माझं म्हणजे नथिंग लेस दॅन माय विलेज असं हे माझं गाव झालेलं आहे आईवडिलांशी बरोबर फोनवर वगैरे बोलणं होतं प्रॉब्लेमशी ते जवळचे एकदम त्यांच्याशी सुरू होतं परंतु इथं जर जवळचे असेल तर हे तुम्ही माझे माणसं जवळचे एका न्यायाधीशाला त्याचा स्टाफ वकील आणि आसपासचे व्यक्ती आसपासचे सुद्धा नसते तर मला सगळ्या मित्र भेटतात तर ते लोक अत्यंत जवळचे असतात त्यामुळं हे काम करत असताना जे अपयश येतं त्यांचं म्हणजे स्नेह राहणं अथवा म्हणजे त्यांचं जाणं येणं म्हणजे संपर्क राहणे अत्यंत गरजेचं आहे एका न्यायाधीशाला ते चांगलं काम करण्यासाठी त्यानंतर मुदुर्गे वकील साहेबांनी म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी सांगितल्या की एकूण ते म्हटले की म्हणजे आता माझी पहिली गोष्ट की मी आता म्हणायला जात आहे तर लोक तिथून विचारतात हा माणूस कसा आहे वगैरे तर मी त्याबद्दल असं सांगू इच्छितो की एका न्यायाधीशाचे जे फेम दोन्ही बी असेल तर ते तो तिथं पोहोचण्याच्या अगोदर तिथं पोहोचतात म्हणजे एक ट्रॅव्हल्स म्हणजे फार बिफोर जस्ट ट्रॅव्हल स्टेशन असं आहे तर ते नक्की जे आहे ते तुमच्याच हातात आहे तिकडं जमा झालेले आहे ते लॉक झालेले आहे आता फक्त बाकी आहे ते फक्त मी त्याचा विचार म्हणजे काम करत असताना करायचा नंतर अजिबात विचार करायचा माझा स्वभाव आहे तर पहिली गोष्टी होती आणि दुसरं एक असं की मी जाऊन पाहून आले असते तर मी आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेले आहेत त्यापैकी एक तत्व आहे की मी कधीच कोणत्या स्टेशनला बदली झाली तर अगोदर जायचं पाहिजे कसं आहे गोडपाव स्टाफ वगैरे काही गोष्टी मी कधी केल्या नाही माझी जरी पहिली गोष्टी नसेल तरी मी बाकी जे माझे ही होते म्हणजे रोल मॉडेल असे लोक होते त्यांच्याकडे पाहून काही चहा कोण आवडत मी घेत जातो तिथं कसंही कोर्ट असला तर मी इथं आलो तर चेंबर नाही वॉशरूमला मधून जावं लागतं वगैरे काही अडचण नाही जे आलं त्यामध्ये समाधानी राहायचं आणि काम करत राहायचं फक्त नव्हतं काय प्रॉब्लेम मी घेतला आणि हळूहळू रुटीनच करण्याचा प्रयत्न करत आहे तर मी
आता माझे 30वे स्टेशन आहे. मी त्यावेळेस लातूरला जॉईन झालो. त्यावेळेस मी रात्री 10 वाजता लातूरला आलेलो आहे आणि सकाळी 10 वाजता मी माझ्या इथे जाण्याला रुजू झालो वेदीपासून. त्यानंतर मी इथं सुद्धा म्हणजे 11 डिसेंबर 2023ला जॉईन झालो. सकाळी बरोबर 10 वाजता मी कोर्टाच्या बाहेर उतरलो आणि बरोबर 10:30 वाजता मी इथं जॉईन झालो. म्हणजे वकील मी फक्त ऐकलेलं होतं, भारत भूमीवरील गाव आहे पण म्हणजे माहीत नव्हतं मला वकील कसं आहे काय काहीच माहीत नाही. तिथलं आज माझ्यावर इथपर्यंत माणसं आहेत ते माझ्यामध्ये कुठंच नव्हते. वकील देखील मी म्हणजे जस्ट बिफोर आपल्याला मी पाहिजे म्हणजे आता जे महाराज सुद्धा मी 8 तारखेला तिथं नक्कीच जाईल. त्यावेळेस 8 तारखेला असं झालं तसं आपलं म्हणाला मला योग्य आणि आहे त्यामध्ये म्हणजे कसंही असेल तरी आता तुम्ही थोडं तुमचं हे झालेलं आहे त्यामुळे ते आहे ते काम चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच यापेक्षा आणखी पुढं प्रयत्न होईल याची ग्वाही देतो. त्यानंतर मॅडम मी असं सांगितलं साथ सुटली तरी का म्हणजे सहवास सुटला तरी साथ सुटणार नाही वगैरे. तर त्यांनी म्हणजे नक्कीच सांगितलं की माझे सगळे म्हणजे कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे आहेत. कोणत्याही माणसाच्या पहिल्या गोष्टींना अविस्मरणीय असतात तशी माझी पहिली गोष्टी होती आहे ती माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि संस्मरणीय गोष्ट आहे. तसेच इथं जे आहे ते म्हणजे जे वकील लोक आहेत कोणी काही गोष्टी होत असतात करून तुम्हाला बाहेर दिसल्याची आपला माणूस होती माझ्या मनात कधी देवांपासून आलेली. मी जर म्हणजे असं फक्त जज म्हणून राहिला असून तर मला वाटलं नसते वकील आहेत आणि त्यांच्याबरोबर शिष्टाचार म्हणून काही असं म्हणजे ठेवलं पाहिजे असंच एक म्हणजे नियम आहे. परंतु मला कधीही हे माणसं हे आपले आहे बाहेर दिसले तुम्ही प्रेमाने मी उत्तर देण्यात दिसलं की मी सांगतो बरेच लोकांना त्याची यादी असेल तर नक्कीच सहवास मी सुटला नाही आणि साथही काही नाही. आपल्याबद्दल सर्व वकिलांबद्दल आहे कोणत्या कार्यक्रमात फक्त असं होतं की मी माझं गावी जाऊ शकत नाही असं म्हणजे कामामध्ये एकदम बंधून पडले पण महाराष्ट्राचे सुद्धा होतं मी नक्कीच त्या शहरात येण्याचा प्रयत्न करावा एवढं तिथे मिळालं. बाकी आता महेश भाई सरांनी सांगितलं त्यांनी तर खूप काही सांगितलं त्यांचं म्हणजे त्यांचं जे बोलतात ते त्यांचं बोलणं मला सगळ्यात जास्त आवडतं आणि त्यांचं जे वे ऑफ लिव्हिंग लाईफ आहे त्यांचं जे नम्रपण आहे ते खूप म्हणजे मी 39 वर्षाच्या आयुष्यात नक्कीच म्हणजे पहिल्यांदा पाहिजे आणि राहिले किती माहीत नाही पण त्यात असा माणूस भेटून मला वाटतं. वकीलला आता वकील म्हणजे विधिमंडळाबद्दल सांगायचं म्हटलं तर मी कालच म्हणतो की नक्कीच तिथं आता काय आढळ चालला असं झाला असेल येताना माणूस म्हणजे पूर्ण दूषित होऊन येतो विष होऊन येतो परंतु जाताना मात्र तो नक्कीच हे करतो चांगल्यापैकी सांगून जातो. मी देवणलाच मी आता बऱ्याचपैकी मला आता काही गुण असतात ते मला समजतं माणूस माहीत नाही की मला काही गोष्टी समजतात ते काय मला कळत नाही पण चांगल्यापैकी लक्षात येतं. तर मला म्हणजे देवालाच मी पाहिलं काही नाही म्हणले सारे माणसं येतात आणि आपल्यासारखेच येतात आपण आणि ते सेम येतात. तर मला असं काय अवघड कोणता वाटतं नाही उलटा जो नम्रपणा आणि म्हणजे हे आहे एक चांगला माणूस म्हणून आपलं काम म्हणजे बोट आहे डॉक्युमेंट्स वगैरे जे देखील चालत राहतात परंतु मी त्या पलीकडे जाऊन म्हणजे एक माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहिजे तर मला तिथे अतिशय प्रेमळ आणि चांगले माणसं वाटते. विशेष मला पक्षकारांसुद्धा काही म्हणजे चांगल्यापैकी प्रेम भेटलं लोकांचं जे किंवा जाण्याचा म्हणून मी 23 तारखेला शेवटचं म्हणजे 6:30 काम करावं लागतं. आजही माझ्या मुलाला प्रतीक्षा करावं लागते जे मी हे काम करत असतो म्हणून माझं वैयक्तिक काम करायचं. तर वकील बारबद्दल सांगायचं म्हटलं तर अतिशय चांगला बार आहे. ते प्रायव्हेट एज्युकेशन वगैरे ते सुरुवातीला होतं आता तसा एकही माणूस नाही आणि अतिशय प्रेमळ आणि तो हे भेटतो प्रेम भेटतो माणसाचं ते आपल्या मराठवाड्यापासून अलीकडंच आहे जितकं आपण मोठमोठ्या शहरात जाऊ तितकं बाहेर दिसते व आजकाल साहेब विरोध आहे अशी भावना म्हणजे मी त्याच्यातून नाही पाहिजे पण मला अनुभव आहे. तर ते जे दिसलं ते मला बऱ्यापैकी म्हणजे अतिशय चांगलं दिसतं आणि मी आज सांगतोय आज ऑफिस डिलीट केलं आज सांगतोय असं नाही की मी डायसवरून सुद्धा जाहीर वकिलांना माहिती वगैरे मी कधीच म्हणजे वकिलांबद्दल हे केलं नाही आणि वकील हे सर्वात जवळचा म्हणजे हे असतात व्यक्ती असतात आमच्या वकिलांबरोबर वकिलांच्या अडचणी काय असतात कधी काळी मला आता म्हणजे सर अशी अडचणी वगैरे असं सुद्धा आणि असं तर लगेच स्पष्ट पण नसेल तर पण अजिबात असं मला बऱ्याचशा सांगितलं. मी वकील केलेली नाही परंतु वकिलांचे दुःख अथवा अडचणी असतील काही ते जाणून घेण्याचा माझ्या पद्धतीने अतिशय चांगला प्रयत्न केला
जसं अनुभव येत गेला तसं आणखी मी ते तसं म्हणजे एक स्ट्रिंजंट फॉर्म्युला ठेवला नाही, त्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी ठेवून म्हणजे ज्या बिहारची अशी अडचण आली तशी करायला नवी आली असेल असं समजून म्हणजे अडचणी नक्कीच म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय म्हणून मी सोडवण्याचा प्रयत्न केला. तिथून पुढे मी नक्कीच तो प्रयत्न करेल. तुमचे जे अनुभव आहेत वेगवेगळे म्हणजे वडिलांचे अनुभव आहेत, मला प्रत्येक गोष्टीमध्ये एक काही ना काही युनिक गुण दिसला. सांगायचं म्हटलं तर तो ऑनेस्ट सबमिशन जे असतं ते एकदम क्लिअर असं आहे आणि आपलं काम जर असेल तर मग राहू द्या. म्हणजे एवढं म्हणजे जे झालं की आपण आता यांचं काम केलंच पाहिजे असतं. म्हणजे कोणत्या पद्धतीने ऑर्डर घ्यायची असते ते वकीलला जर कळलं तर मग चांगल्या वेळ होऊ शकतो. जागेदार वकील साहेबांचं जे त्यांचं सुद्धा अतिशय क्लिअर सबमिशन असायचं. नंतर एन पटेल वकील साहेबांचं त्यांची ऑनेस्ट मला चांगल्यापैकी जे आहे ते क्लिअर बोलत गेले. बाकीचे वकील साहेबांचं हे तुमच्यासारखंच आहे एकदम. ते बाकीचे आता भोसले वकील साहेबांचा जो स्वभाव आहे तो सर्वांना म्हणजे नक्कीच पाहण्यासारखा स्वभाव आहे. तिवारी वकिलांचं जे हे आहे सर्वांगीण ज्या गोष्टी आहेत ते कुठेही गेली तरी तेच बसणार आणि एकदम म्हणजे स्पष्ट वक्ता माणूस आहे. समोरच्या माणसाच्या अडचणी काय आहेत त्याने समजून ते म्हणजे चालतात असं मला तुमचा अनुभव आहे. तुमचे सर्वात जवळचे मित्र आहेत असे माझ्या लक्षात आले, असे गोडके वकील साहेब येतात. तेही अतिशय म्हणजे चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एक अतिशय चांगलं काम केलं त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देईन. एक महिन्यापूर्वी केलेल्या कामाबद्दल अशाच म्हणजे गोष्टी कायम राहू द्या, प्रेम असू द्या आणि सुखदुःखाला म्हणजे सर्वांना शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे. आता मी तुमच्यापेक्षा लहान असेल परंतु प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. ते करत असताना आपल्याला खूप लांब जायचं आहे ती आपल्याला काही ठेवली पाहिजे. केवळ तुमच्या प्रेमावरती मी इथं आलो की कायदेविषयी शिक्षण देणारी संस्था आहे. त्यामुळे इथे काही अडचण नाही, वेळोवेळी आलेलं आहे. यापुढे देखील आपण साथ दिली तर प्रतिसाद नक्कीच देईल. आपलं ते कायम ऋण असू द्या. तसेच या व्यतिरिक्त आहे की जे बाहेरचे व्यक्ती आहेत साहित्याच्या क्षेत्रातले चांगले नावाजलेले व्यक्ती येतात ते इथं आले. ज्येष्ठ व्यक्तिमत्व येत आहे, त्यांनी येणं म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असं समजा. माझ्या इकडे एकही पाहुणा याच्या जवळ नाही, परंतु ते आता ते जवळचे एक दोन पाहुणे येतात त्यांच्यापेक्षा तुम्ही दूरचे वाटत नाही मला. त्यामुळं साऱ्या पाहुणे असल्यासारखे आहेत असंच हे राहू द्या. आणि हा कार्यक्रम माझ्यासाठी आयोजित केला आपण कसं केला त्याबद्दल मी नक्कीच आपला शब्दशः आभारी असेल. आपल्या आपण कायम राहणं पसंत कराल. कधी काळी म्हणजे आपण सोलापूरला आले तरी वाटवाटी करून माझ्याकडे नक्कीच या. कामात जरी असेल तरी किमान नमस्कार होईल. आपला माणूस आलाय गावात.